नवरात्रीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये 7व्या माळेला घटाला कडाकणीची माळ घातली जाते आणि ही कडाकणी बघा अजिबात तेलकट झालेली नाहीयेत किंवा मऊ पडलेली नाहीयेत आणि इथे आपण घटाला बांधले जाणारे देवीचे दागिने देखील बनवलेले आहेत। तर अशी ही खुसखुशीत कडाकणी आणि हे देवीचे दागिने कसे बनवलेत त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। नमस्कार, मी जई आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये। तर आज आपण जाईज रेसिपीमध्ये नवरात्रीमध्ये बनवली जाणारी कडाकणी कशी बनवायची हे बघणार आहोत। आणि इथे मी पाव किलोच्या प्रमाणामध्ये ही कडाकणी बनवलेली आहेत आणि इथे मी वजनी वाटी असे दोन्ही प्रमाण मी इथे तुम्हाला सांगितलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्यानुसार तुम्ही ही कडाकणी बनवू शकता आणि त्याच पिठापासून देवीचे दागिने देखील कसे बनवायचे हेही या मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि अशा छोट्या मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहेत ज्यामुळे तुमच्या कडाकण्या अजिबात तेलकट होणार नाहीत, मऊ पडणार नाहीत, शेवटपर्यंत आहे अशा खुसखुशीत राहतील। चला तर मग वेळ वाया न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। कडाकणी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी मैदा घेतलेला आहे आणि याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हा मैदा बरोबर 200 ग्रॅम आहे। तर इथे आपण फक्त मैद्याच्या कडाकणी करणार नाही आहोत, तर इथे आपण रवा देखील वापरणार आहोत। तर इथे मी ज्या वाटीनी मैदा मोजून घेतला होता त्याच वाटीनी मी बरोबर इथे अर्धी वाटी बारीक रवा घेतलीये आणि याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हा रवा बरोबर 125 ग्रॅम आहे। आणि इथे आपल्याला मोठा रवा घ्यायचा नाहीये, बारीक रव्याचा वापर करायचा आहे। रवा घातल्यामुळे काय होतं, कडाकणी अगदी शेवटपर्यंत खुसखुशीत राहतात आणि तेलकट सुद्धा होत नाहीत। आता यामध्ये आपल्याला अगदी अर्धा छोटा चमचा मीठ घालायचं आहे। मीठ घालून झालं की या सर्व जिन्नसांना चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे। तर ज्या वाटीने मी रवा आणि मैदा मोजून घेतला होता त्याच वाटीने मी बरोबर पाव वाटी इथे मी तेल घेतलेलं आहे आणि याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हे तेल 30 ग्रॅम आहे। आता काय करायचंय, या तेलाला आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचंय। तर हे बघा या तेलाला मी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे। आता काय करायचं, आपलं हे तेलाचं मोहन कडकडीत गरम झालंय की नाही हे कसं ओळखायचं, तर या मैद्यामधील चिमूटभर मैदा या गरम तेलावरती थोडासा भुरभुरायचा आणि या तेलावरती हलकेसे बुडबुडे आले की समजायचं की आपलं तेलाचं मोहन अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे। जर तुमचं तेलाचं मोहन कडकडीत गरम नसेल तर तुमचा पदार्थ खुसखुशीत होत नाही, त्यामुळे ही ट्रिक नक्की लक्षात घ्या। आता हे तेलाचं मोहन आपण या पिठावरती ओतून घेऊयात आणि सुरुवातीला याला हाताने लगेचच मिक्स करायचं नाही, कारण हे तेलाचं मोहन खूप गरम असतं त्यामुळे हाताला चटका वगैरे बसू शकतो। त्यामुळे सुरुवातीला याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं। हे बघा या पद्धतीने चमच्याने मिक्स करून झालं की याला हाताने मिक्स करून घ्यायचं। तर दोन्ही तळहाताच्या साह्याने या तेलाच्या मोहनाला आपण या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय। तर हे बघा या पद्धतीने हे तेलाचं मोहन या पिठाला अगदी सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे। तर हे बघा हे तेलाचं मोहन मी या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। तर हे तेलाचं मोहन या पिठाला चांगलं व्यवस्थित लागलं गेलंय की नाही हे कसं ओळखायचं, तर या पिठामधील थोडंसं पीठ घेऊन त्याची अशी मूठ तयार करायची आणि मूठ आपली अगदी व्यवस्थित जमली तर समजायचं आपलं हे तेलाचं मोहन पिठाला अगदी व्यवस्थित लागलं गेलेलं आहे। तर हे बघा आपली मूठ अगदी व्यवस्थित जमतीये म्हणजे आपलं हे तेलाचं मोहन पिठाला अगदी व्यवस्थित लागलं गेलेलं आहे। आता या स्टेजला आपण यामध्ये पिठी साखर घालून घेऊयात। तर इथे मी ज्या वाटीने रवा आणि मैदा मोजून घेतला होता त्याच वाटीने मी अर्धी वाटी पिठी साखर घेतलीये आणि याचं वजनी प्रमाण म्हणाल तर ही पिठी साखर बरोबर 125 ग्रॅम आहे। तर आता या पिठी साखरेला या पिठामध्ये आपण ओतून घेऊयात आणि दोन्ही हातांनी चांगलं मिक्स करून घेऊयात। तर लक्षात घ्या की पिठी साखर आपल्याला नंतर घालायची आहे, अगोदर घालायची नाहीये। सुरुवातीला पिठामध्ये तेलाचं मोहन चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मगच पिठी साखर यामध्ये घालायची, अगोदर अजिबात घालायची नाही। तर हे बघा या पिठी साखरेला मी या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपण मळून घेऊयात। तर कडाकण्याचं पीठ मळण्यासाठी इथे मी दुधाचा वापर करतेय, तुम्ही हवं तर पाण्याचा देखील वापर करू शकता। तर इथे मी एक फुलपात्र दूध घेतलेलं आहे, पण एवढं दूध आपल्याला लागणार नाहीये कारण यामध्ये आपण तेलाचं मोहन ऑलरेडी घातलेलं आहे, त्यामुळे आपलं पीठ थोडंसं ओलसर झालेलं आहे। त्यामुळे जेवढं जमेल तेवढं दूध यामध्ये घालून हे पीठ मळून घ्यायचं। आता यामध्ये आपण अगदी थोडंसं पीठ घालून हे पीठ आपण मळून घेऊयात। तर हे पीठ मळत असताना खूप जास्त घट्ट मळायचं नाही, थोडं सैलसरच मळून घ्यायचं, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे आणि रवा भिजल्यानंतर तो अजून जास्त घट्ट होतो। तर हे बघा इथे आपलं हे कडाकणीचं पीठ मळून तयार झालेलं आहे आणि हे मळताना मी थोडंसं सैलसरच मळून घेतलेलं आहे, कारण यामध्ये रवा आहे त्यामुळे भिजल्यानंतर हे पीठ अजून थोडं घट्ट होणार आहे। आता या पिठाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याला परत एकदा मळून घ्यायचं। आता आपलं हे कडाकण्यांचं पीठ तयार झालेलं आहे। आता यावरती आपण झाकण ठेवूयात आणि याला एक अर्धा तास तरी असंच भिजत ठेवूयात। तर हे कडाकणीचं पीठ मळताना इथे मला बरोबर अर्ध फुलपात्र दूध लागलं, त्यामुळे तुम्ही हे पीठ मळताना
अर्ध फुलपात्र दूध किंवा पाणी वापरलं तरी देखील चालेल। तर हे बघा, इथे मी या पिठाला एक अर्धा तास चांगलं भिजवून घेतलेलं आहे। आता या पिठाच्या आपण कडकण्या करून घेऊयात। तर सुरुवातीला या पिठाला आपण परत एकदा मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता हे पीठ आधीपेक्षा खूप घट्ट झालेलं आहे, त्यामुळे हे पीठ मळताना सैलसरच मळा आणि या पिठाचे अगदी छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आणि तुम्हाला ज्या आकाराची कडाकणी आवडतात त्यानुसार तुम्ही याचे छोटे मोठे गोळे तयार करू शकता। तर हे बघा, इथे मी या पिठाचे असे 5-6 गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता याच्या मी तुम्हाला कडाकणी लाटून दाखवते। आता यामधील एक गोळा घ्यायचा आणि त्याला थोडंसं मैद्यामध्ये घोळवून घ्यायचं, खूप पण जास्त मैद्याचा वापर करायचा नाही आणि याला पोळपाटावरती ठेवून द्यायचं आणि याची पारी लाटून घ्यायची। तर ही पारी लाटत असताना याला खूप पण जाड ठेवायचं नाही। जशी आपण चपाती लाटतो की नाही किंवा चपातीची जाडी ठेवतो की नाही त्याहून थोडंसं पातळ याला लाटून घ्यायचं। तुम्ही या पारीला खूप जास्त जाड लाटलत तर ही तळल्यानंतर खूप जास्त ही कडाकणी खुसखुशीत होत नाही, थोडीशी नरम पडण्याची शक्यता असते। आणि तुम्ही बघू शकता इथे माझी ही कडाकणी लाटून झालेली आहेत आणि याची जाडी तुम्ही बघू शकता, याला मी खूप जास्त जाड ठेवलेलं नाहीये, थोडंसं पातळसरच लाटून घेतलेलं आहे। आता याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक कडाकणी लाटून दाखवते आणि परत एकदा सांगते की ही कडाकणी लाटत असताना खूप जास्त जाड लाटू नका, पातळच लाटा, म्हणजे ती तळल्यानंतर शेवटपर्यंत छान खुसखुशीत राहतात, अजिबात नरम पडत नाहीत। तर इथे मी ही 4-5 कडाकणी लाटून घेतलेली आहेत। आता यांना आपण तळून घेऊयात। आता याच पिठाच्या मी बाकीच्या कडाकण्या देखील लाटून घेते आणि त्यांना देखील आपण तळून घेऊयात। तर कडाकणी तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपलं तेल व्यवस्थित गरम झालंय की नाही हे कसं ओळखायचं? तर पिठामधील एक छोटासा गोळा या तेलामध्ये टाकून बघायचा आणि तो पटकन करपला नाही किंवा त्यावरती हलकेसे बुडबुडे आले की समजायचं आपलं तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता हा पिठाचा गोळा खूप जास्त करपलेला नाहीये किंवा वरती आलेला नाहीये, त्याला हलकेसे बुडबुडे येतात, म्हणजे तेल आपलं अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे। तर कडाकणी तळण्यासाठी तेल खूप कडकडीत गरम नसावं, मध्यम गरम असावं। तर आपण लाटून घेतलेली कडाकणी आपण या तेलामध्ये घालून घेऊयात आणि कडाकणी तळत असताना ती मध्यम गॅसवरतीच तळायची, खूप मोठ्या गॅसवरती कडाकणी तळायची नाही, कारण कडाकणी तळायला खूप जास्त वेळ लागत नाही, ती पटकन तळली जातात। आणि तुम्ही जर मोठ्या गॅसवरती कडाकणी तळलीत तर ती खूप लाल रंगावरती तळली जातात आणि खायला अशी करपट लागतात। तर हे बघा, इथे आपली ही कडाकणी तळून झालेली आहे आणि याला हलकासा लाल रंग आलेला आहे। या स्टेजलाच आपण हिला काढून घेऊयात, कारण कडाकणी तळल्यानंतर सुद्धा तिची कुकिंग प्रोसेस तशीच सुरू असते, त्यामुळे ती थंड झाल्यावरती तिचा रंग अजून जास्त डार्क होतो। त्यामुळे ही कडाकणी जरी तुम्हाला आत्ता पांढरट वाटत असेल तरी ती थंड झाल्यानंतर अजून थोडीशी लालसर होते। आता याच पद्धतीने आपण अजून एक कडाकणी तळून घेऊयात आणि कडाकणी तळत असताना तिला हलकसं लालसर रंगावरती तळून घ्या, म्हणजे कडाकणी शेवटपर्यंत आहे अशी खुसखुशीत राहतात। तर हे बघा, आपली दुसरी कडाकणी देखील हलकीशी लालसर रंगावरती तळून झालेली आहे। आता याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या कडाकणी तळून घेते। तर हे बघा, इथे माझ्या या सगळ्या कडाकणी तळून तयार झालेल्या आहेत आणि या कडाकणीच्या पिठामधील मी थोडंसं पीठ काढून घेतलं होतं, त्याचे आपण देवीचे दागिने तयार करून घेऊयात। तर हे बघा, इथे मी कडाकणीच्या पिठामधील थोडंसं पीठ घेऊन हे देवीचे दागिने तयार करून घेतलेले आहेत। तर ते कसे बनवलेले आहेत हे मी तुम्हाला पुढे आता सांगते। तर आमच्याकडे देवीच्या दागिन्यांमध्ये 7 छोटी छोटी कडाकणी देखील बांधली जातात, ती आधी आपण करून घेऊयात। तर इथे मी या पिठामधील एक मोठा गोळा घेतलेला आहे आणि त्याला मैद्यामध्ये थोडंसं घोळवून घेतलेलं आहे आणि याला जशी आपण चपाती लाटतो की नाही तेवढ्या आकाराची मोठी पारी लाटून घ्यायची। तर हे बघा, इथे माझी ही पारी लाटून तयार झालेली आहे। आता काय करायचं, तर इथे बघा, इथे मी छोट्या डब्याचं झाकण घेतलेलं आहे किंवा तुमच्याकडे छोट्या आकाराची वाटी असेल तर त्या आकाराने याची छोटी छोटी कडाकणी पाडून घ्यायची। जर तुमच्याकडे मोठी कडाकणी घटाला बांधत असतील तर तुम्ही मोठी कडाकणी बनवलीत तरी देखील चालेल। तर हे बघा, या एवढ्या पारीमध्ये माझी 4 कडाकणी बनवून तयार झालेली आहेत। आता काय करायचं, इथे मी एक पेनाचं टोपण घेतलेलं आहे आणि या पेनाच्या टोपणाने आपण या कडाकण्यांना छोटे छोटे होल्स पाडून घ्यायचे। तर हे बघा, या पद्धतीने असं केल्याने काय होतं, आपण जेव्हा देवीला कडाकणी दोऱ्यामध्ये बांधत असतो कधी कधी बांधताना ती कडाकणी तुटली जातात। असं केल्याने काय होतं, या कडाकण्यांना आपल्याला दोऱ्यामध्ये अगदी सहज बांधता येतं आणि कडाकणी तुटण्याची शक्यता फार कमी असते। तर हीच ट्रिक आपण देवीचे दागिने करताना देखील वापरणार आहोत, त्यामुळे देवीचे दागिने देखील दोऱ्यामध्ये ओवताना ती तुटण्याची शक्यता फार कमी असेल। तर इथे माझी ही 4 छोटी छोटी कडाकणी बनवून तयार झालेली आहेत। आता याच पद्धतीने मी उरलेली 3 कडाकणी बनवून घेते। तर हे बघा, इथे माझी उरलेली ही 3 कडाकणी देखील बनवून झालेली आहेत। अशा प्रकारे माझी 7 छोटी छोटी देवासाठी कडाकणी बनवून झालेली आहेत। आता आपण देवीचे दागिने बनवायला सुरुवात करूयात। तर सुरुवातीला आपण देवीसाठी जोडवी बनवून घेऊयात। तर इथे आपल्याला या पिठाचे अगदी छोटे छोटेसे गोळे तयार करून घ्यायचे आणि त्यातील एक गोळ्याला पोळपाटावरती ठेवून द्यायचं आणि त्याला दोन्ही बोटाच्या साहाय्याने त्याचा रोल असा लांबट असा पातळ करून घ्यायचा।
तर हे बघा या पद्धतीने. खूप पण याचा रोल लांब करायचा नाही, अगदी थोडासा करून घ्यायचा आणि याचा छोटासा लांबट रोल तयार झाला की याला दोन्ही साइडून असं जुळवून घ्यायचं. तर हे बघा या पद्धतीने आणि त्याचे दोन्ही जॉईंट असतात ते एकमेकांना चिटकवून घ्यायचे. तर हे बघा आपली ही देवीची जोडवी तयार झालेली आहे. आता याच पद्धतीने आपण बाकीच्या 3 जोडव्या करून घेऊयात. तर इथे आपल्या देवीसाठी 4 जोडव्या तयार करून झालेल्या आहेत. आता आपण देवीच्या दागिन्यांमध्ये फणी तयार करून घेऊयात. तर फणी करण्यासाठी इथे मी पिठामधील परत एक छोटासा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि त्याची एक पातळशी पारी लाटून घ्यायची, थोडीशी मोठीच लाटायची. पारी लाटून झाली की त्याला एका कटरनी असा चौकोनी आकार करून घ्यायचा. तर हे बघा या व्हिडिओत मी दाखवलं आहे त्याप्रमाणे, जसा कंगव्याचा आकार असतो की नाही त्याप्रमाणे याला चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा इथे आपला हा चौकोनी आकार तयार झालेला आहे. आता काय करायचं, जशा कंगव्याला खालच्या बाजूनी रेषा असतात उभ्या, तशा याला रेषा पाडून घ्यायच्या जवळजवळ. तर हे बघा या पद्धतीने मी जसं व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे. तर हे बघा जशा आपल्या कंगव्याला उभ्या रेषा असतात तशा या पारीला मी अशा रेषा वाढून घेतलेल्या आहेत. तर हे बघा आता काय करायची, या फणीची वरची जी प्लेन बाजू आहे त्याला या पेनाच्या टोपणांनी हलकसं होल पाडून घ्यायचं. तर हे बघा या पद्धतीने, म्हणजे आपली ही फणी दोऱ्यामध्ये ओढताना अजिबात तुटली जाणार नाही. आता आपली ही देवीसाठी फणी बनवून झालेली आहे. आता आपण देवीसाठी खाऊचं पान बनवून घेऊयात. तर परत एकदा पिठामधील एक छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आणि याची पारी लाटून घ्यायची. पण लक्षात घ्या की ही पारी लाटत असताना आपल्याला ही पारी गोल लाटायची नाहीये, उभी लांबट अशी लाटायची आहे. तर हे बघा या पद्धतीने, कारण या पारीचं आपण खाऊचं पान तयार करणार आहोत त्यामुळे या पारीला उभं असं लांबट लाटून घ्यायचं. तर हे बघा इथे माझी ही पारी उभी अशी लांबट लाटून झालेली आहे. तर हे बघा इथे मी एक खाऊचं पान घेतलेलं आहे आणि ते पान आपण या पारीवरती ठेवून देऊयात आणि या कटरला या पानाच्या साईडहून कट करत जायचं आणि या पारीला पानाचा आकार देऊन घ्यायचा. तर हे बघा या पद्धतीने. तुमच्याकडे जर पान नसेल तर तुम्ही अंदाजे या पारीला पानाचा आकार देऊ शकता. तर तयार झालं आपलं खाऊचं पान. आता या खाऊच्या पानाच्या वरच्या बाजूला या पेनाच्या टोपणाने परत एक छोटंसं होल करून घ्यायचं, म्हणजे हे खाऊचं पान देखील दोऱ्यामध्ये ओताना तुटलं जाणार नाही. तर आता आपलं खाऊचं पान तयार झालेलं आहे. आता आपण देवीसाठी वेणी तयार करून घेऊयात. तर देवीसाठी वेणी तयार करण्यासाठी इथे मी पिठाचे छोटे छोटे 3 आकाराचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता या पिठाला या पोळपाटावरती ठेवून द्यायचं आणि याला बोटांनी लांबट असा या पिठाचा रोल तयार करून घ्यायचा आणि याचा रोल थोडासा जास्त असा लांबट करून घ्यायचा, म्हणजे याची वेणी अगदी छान लांबसर तयार होईल. तर हे बघा इथे माझा हा एक लांबसर असा रोल तयार करून झालेला आहे. आता याच पद्धतीने मी बाकीचे 2 रोल देखील तयार करून घेते. तर हे बघा इथे मी 3 एकसारखे लांबट आकाराचे रोल तयार करून घेतलेले आहेत. आता याची आपण वेणी तयार करून घेऊयात. तर सुरुवातीला या तिन्ही रोलला असं उभं करून घ्यायचं आणि याच्या वरच्या बाजूला या तिन्ही रोलला हे असं एकत्र करून घ्यायचं. तर हे बघा मी जसं व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे, म्हणजे आपली वेणी सुटणार नाही आणि जशी आपण पेढ्याची वेणी घालतो की नाही तशी याची वेणी घालून घ्यायची. तर हे बघा या पद्धतीने. तर हे बघा आपली ही पेढ्याची वेणी तयार करून झालेली आहे आणि खूप सुंदर अशी ही वेणी तयार झालेली आहे. आता काय करायचं, याचं जे वरचं जे टोक आहे ते मगाशी आपण एकमेकांना चिटकवून घेतलं होतं त्यावरती हलकसं पेनांनी होल पाडून घ्यायचं, म्हणजे ही वेणी देखील दोऱ्यामध्ये ओताना तुटली वगैरे जाणार नाही. आणि तुम्ही बघू शकता इथे मी हे देवीचे दागिने सर्व तयार करून घेतलेले आहेत. आता यांना आपण तळून घेऊयात. तर सुरुवातीला आपण ज्या छोट्या छोट्या 7 कडाकणी तयार करून घेतल्या होत्या त्या तळून घेऊयात. तर या कडाकणी तळताना सुद्धा गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आणि याला खूप जास्त लाल रंगावरती तळायच्या नाहीत. आणि या कडाकणी खूप छोट्या छोट्या आहेत त्यामुळे तुम्ही एकाच वेळी 3-4 कडाकणी तळून घेऊ शकता. आणि तुम्ही बघू शकता या कडाकणी देखील मी खूप जास्त लाल रंगावरती तळलेल्या नाहीयेत आणि या तळून तयार झालेल्या आहेत. आता यांना देखील आपण काढून घेऊयात आणि उरलेल्या 3 कडाकण्या देखील मी अशाच तळून घेते. कडाकणी तळून झाली की आता आपण देवीची जोडवी तळून घेऊयात. आता गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आणि ही जोडवी तळत असताना याला एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे जोडवी अगदी एकसारखी रंगावरती तळली जातात. आणि ही जोडवी आपण थोडीशी जाड बनवलेली आहे त्यामुळे याला तळायला थोडासा वेळ लागेल. आणि तुम्ही बघू शकता आपली ही देवीची जोडवी देखील छान तळून तयार झालेली आहेत आणि एकसारख्या रंगावरती छान तळली गेलेली आहेत. आता याला देखील आपण काढून घेऊयात. आता आपण खाऊचं पान देखील तळून घेऊयात. जसं आपण मगाशी कडाकणी तळून घेतली त्याचप्रमाणे याला तळून घ्यायचं. तर आता आपलं खाऊचं पान तळून झालेलं आहे. आता आपण फणी तळून घेऊयात आणि ही फणी देखील अशीच हलक्या लाल रंगावरती तळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे. तर आपली ही देवीची फणी देखील तळून तयार झालेली आहे. आता आपण वेणी तळून घेऊयात. आता ही वेणी तळत असताना खूप काळजीपूर्वक तळा, कारण वेणी पलटत असताना तिची तुटण्याची थोडी शक्यता असते. आता गॅस मध्यमच ठेवून या वेणीला देखील आपण छान तळून घेऊयात.
आता इथे आपली वेणी देखील तळून छान तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपले हे देवीचे दागिने सगळे बनवून तयार झालेले आहेत। तर तुमच्याकडे या दागिन्यांमध्ये अजून काय काय बनवलं जातं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि इथे आपल्या कडाकण्या देखील बनवून तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता या कडाकण्या अजिबात तेलकट झालेल्या नाहीयेत, एकदम खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत। यातील एक कडाकणी मी आता तुम्हाला तोडून दाखवते आणि तुम्ही बघू शकता या कडाकण्यांचा एकदम असा चुरा होतोय, म्हणजे ह्या कडाकण्या एकदम खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत। तर तयार झाले आपले मस्त असे देवीचे दागिने आणि खुसखुशीत असे कडाकणी। तर आता हे देवीचे दागिने मी तुम्हाला बांधून दाखवते। तर इथे मी एक दोरा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण हे देवीचे दागिने तयार करून घेतलेले आहेत, ते आपण ओवून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता इथे आपण या देवीच्या दागिन्यांना आधीच होल्स तयार करून घेतले होते, त्यामुळे हे दागिने बांधायला अगदी सोपं जातंय। तर इथे मी हे सर्व दागिने या दोऱ्यामध्ये ओवून घेते। तर अशा प्रकारे तुम्ही हे देवीचे दागिने या धाग्यामध्ये बांधू शकता। तर हे बघा इथे आपले हे देवीचे दागिने या धाग्यामध्ये सगळे बांधून तयार झालेले आहेत। तर ही ट्रिक कशी वाटली तुम्हाला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर पाहिलंत ना, इथे आपण अजिबात तेलकट न होणारी एकदम खुसखुशीत अशी कडाकणी बनवली। फक्त व्हिडिओमध्ये मी ज्या छोट्या मोठ्या तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जरूर फॉलो करा। जसं की यामध्ये आपण फक्त मैदा न वापरता इथे रव्याचा देखील आपण वापर केलेला आहे, कारण रव्यामुळे कडाकणी अजिबात तेलकट होत नाहीत आणि एकदम खुसखुशीत अशी तयार होतात। फक्त हे कडाकण्यांचं पीठ मळताना थोडंसं सैलसर मळायचं, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे, त्यामुळे हे पीठ भिजल्यानंतर थोडंसं घट्ट होतं आणि त्यामुळे पारी लाटताना खूप जड जात नाही। आणि कडाकणी तळत असताना इथे आपल्याला मध्यम गॅसवरती कडाकणी तळायची आहेत, खूप जास्त लाल रंगावरती ही कडाकणी तळायची नाहीत, नाहीतर ती चवीला करपट लागतात। आणि इथे मी जे देवीचे दागिने बांधण्याची जी ट्रिक सांगितलेली आहे ती जरूर फॉलो करा, ती तुम्हाला नक्की उपयोगाला येईल। तर इथे मी सातारा कराड भागची आहे, त्यामुळे आमच्याकडे देवीचे दागिने हे एवढेच बनवले जातात। तर तुमच्याकडे अजून काही वेगळे बनवले जात असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या जाईज रेसिपी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशा छान नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।